नमस्कार मंडळी आनंदी या मालिकेचा आपण आजचा भाग पाहत आहोत आणि याच्यामध्ये आता आनंदी समोर एक खूप मोठं संकट येऊन उभं राहणार आहे आणि ते म्हणजे समिधाच्या श्राद्धाची पूजा सुरू असताना आनंदी समोर आता युगंधरची 3 मुलं आलेली आहेत. म्हणजे युगंधरची 2 मुलं आणि एक मुलगी जे समिधापासून त्याला झालेली असतात आणि इतकी वर्ष ती त्याच्यापासून लांब राहिलेत. कारण शिल्पाने त्यांच्या मनात हे भरून ठेवलेलं असतं की त्यांच्या आईच्या मृत्यूला युगंधर जबाबदार आहे. त्याने बिझनेसमुळे स्वतःच्या आईचा म्हणजे बायकोचा जीव गमावलेला आहे आणि त्याच्यामुळे इतकी वर्ष त्याची ही तिन्ही मुलं त्याच्यापासून लांब राहिलेली आहेत आणि हे एवढं मोठं सत्य अजूनही आनंदीला माहीतच नसतं. आणि ऐन पूजेच्या वेळेला आता त्यांचा मोठा मुलगा समोर येतो आणि पूजा करताना त्याने युगंधरचा हात धरलाय आणि पूजा करण्यापासून त्याने आता युगंधरला थांबवत असतो आणि म्हणतो की आईच्या श्राद्धाचा पूजा करण्याचा तुझा अधिकार नाहीये, कारण माझी आई आज या जगात नाहीये, ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आणि या बिझनेसमुळे. तुला बिझनेस हवा होता आणि तुझ्या या बिझनेसच्या पायी तू माझ्या आईचा जीव घेतलास, असा आता आरोप हे तिघं सुद्धा युगंधरवर करत असतात. आणि हे सगळं ऐकून आता आनंदीला खूप मोठा धक्का बसलाय. म्हणजे आनंदीला अजूनपर्यंत माहीतच नाहीये की युगंधर साहेबांना आणि समिधा मॅडमला म्हणजे 3 मुलं आहेत. आणि हे सत्य आता जेव्हा तिला कळतं तेव्हा ही आनंदी म्हणत असते की म्हणजे मालक साहेबांना 3 मुलं आहेत. त्यावर आता हा विद्याधर म्हणत असते की हो, तुझ्या मालक साहेबांना पहिल्या बायकोपासून 3 मुलं आहेत. आणि आनंदी, आजपासून तुझ्या आयुष्यात दुःखाची नांदी सुरू होणार आहे बरं का, त्याच्यामुळे आजपासून सावध राहा. आता आनंदी खूपच घाबरले, कारण हा विद्याधर एवढा तिला त्रास देतो आणि त्यात तिची आता ही 3 मुलं आलेत आणि तिन्ही मुलं आनंदीपेक्षा वयाने मोठी आहेत. म्हणजे मालिकेने आता एक वेगळंच वळण घेतलेलं आहे आणि आनंदीच्या आयुष्यात आता खूप मोठं दुःख येणार आहे. आता नेमकं हे सगळं कसं घडणार आहे, काय घडणार आहे, हे सगळं आपण सविस्तर पाहूया. पण मंडळी, त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकाचे असेच येणारे नवनवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि सोबत व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मंडळी, इकडे शिर्के आणि आता युगंधर दोघं सुद्धा फॅक्टरीमध्ये काम करत असतात आणि तेव्हा शिर्के आता युगंधरला आठवण करून देतात की लहान मुलांच्या आश्रमामध्ये जाऊन आपल्याला दान करायचंय, कारण दुसऱ्या दिवशी समिधाचं श्राद्ध असतं. आणि त्याच वेळेला आता त्यांच्या फॅक्टरीमध्ये काम करणारा जो चंदन आहे त्याने ज्यूसमध्ये दारू मिक्स करून आणलेली आहे आणि ते पण सुद्धा आता विद्याधरच्या सांगण्यावरून. तो आता तिथे टेबलवर ठेवतो आणि मालक साहेबांना म्हणतो की मालक साहेब घ्या, तुमच्यासाठी ज्यूस आणलाय. आता मालक साहेब तो ज्यूस घेतात आणि इकडे आता तो चंदन विद्याधरला कॉल करतो आणि सांगतो की साहेब, तुम्ही सांगितलेलं तुमचं काम झालेलं आहे. आता मालक साहेब तो ज्यूस पिताना त्यांना काहीतरी वेगळं लागत असतं, पण तरी सुद्धा तो पूर्ण ज्यूस आता ते पिऊन मोकळे होतात. आणि ज्यूस पिल्यानंतर त्यांना असं अचानक चक्कर आल्यासारखं व्हायला लागतं. आता शिर्के म्हणतात की मालक साहेब काय होतंय. त्यावर आता मालक साहेब म्हणतात की थोडंसं डोकं जड झालंय आणि थोडंसं गरगरल्यासारखं होतंय. आणि मालक साहेब आता निघालेत आश्रमामध्ये डोनेशन देण्यासाठी, पण त्याला सतत चक्कर येते. त्यामुळे आता शिर्के म्हणतात की थांबा, मी तुमच्यासोबत येतो, तुम्ही अशा अवस्थेत एकटे जाऊ नका. आता शिर्केंना सुद्धा कळत नाही की नक्की मालक साहेबांना काय झालं. आता मालक साहेब म्हणतात की नाही, तुला माहितीये की मला कोणाचीही मदत घ्यायला आवडत नाहीये आणि एवढं काही झालं नाहीये, थोडंसं डोकं गरगरतंय, मी माझं माझं जातो. आणि आता इथे शिर्केंचं युगंधर काहीच ऐकत नाहीये आणि तो एकटा निघालाय. शिर्के म्हणतात की हो मालक साहेब, पण आता मालक साहेब म्हणजे युगंधर काही त्याचं ऐकत नाहीये आणि जाताना त्याचा आता बॅलन्स जात असतो. शिर्के म्हणतात नक्की काय झालं. आता 5 मिनिटापूर्वी माझ्याशी चांगले बोलत होते आणि एका सेकंदात मालक साहेबांची अशी अवस्था काय झाली असेल, नक्की काय झालं असेल. आता युगंधर हा आश्रमात चालला असतो डोनेशन देण्यासाठी, पण त्या आता दारूच्या नशेमध्ये तो आश्रमामध्ये न जाता डिरेक्टली इकडे घरी आलेला असतो. आणि घरी यायला आता त्याला प्रचंड उशीर सुद्धा झालाय. ड्रायव्हिंग करताना सुद्धा त्याचा खरं तर तोल जात असतो, त्याला काही समोर दिसत नसतं आणि तरीही कशी तरी त्याने गाडी घरापर्यंत आणली आहे. तिकडे आनंदी आता झोपायला चाललेली असते आणि तेवढ्यात माई सगळ्या घरामध्ये धूप फिरवत असतात. आनंदी म्हणते की माई, आता ह्या वेळेला घरामध्ये धूप. त्यावेळेला माई म्हणतात की हो, समिधाची ही सवय होती. समिधा रात्री सगळेजण झोपले की पूर्ण घरामध्ये धूप फिरवायची आणि प्रार्थना म्हणायची आणि त्यानंतरच सगळ्या लाईट बंद करून झोपायची. आणि आता समिधा गेल्यानंतर ही सवय मला सुद्धा लागली आहे. आणि आता माई इथे बोलत असताना समिधाच्या बऱ्याचशा जुन्या आठवणी आता इथे आनंदीला सांगत असते की तिच्या ज्या ज्या काही सवयी होत्या त्या सगळ्या सगळ्या काही आता इथे आनंदीला सांगते आणि आनंदीला सुद्धा खूप छान वाटतं. माई म्हणतात की काय ना, आता समिधा गेली त्याला बरीच वर्ष झाली आहे आणि त्याच्यामुळे तिची सवय, तिच्या ह्या सवयी मी अजून अशाच चालू ठेवलेल्या आहेत. समिधा सुद्धा असाच धूप घरामध्ये फिरवायची आणि मग नंतर सगळ्या लाईट बंद करून मग झोपायची. आणि ही सवय तिला फक्त लग्नानंतर नाही बरं का, ती जेव्हा लहान होती ना तेव्हा लहान असल्यापासून तिला ही सवय होती. अच्छा, त्यावर आता माई आहेत त्या आनंदीला म्हणतात की आनंदी, माझं एक काम करते का, तू एक काम कर, मी सगळ्या घरामध्ये धूप फिरवलाय, तू सगळ्या लाईट बंद करशील का.
त्यावर आनंदी म्हणते की माई मी, पण ही तर समिताताईंची सवय आहे आणि त्यांची जागा मी कशी घेऊ. त्यावर माई म्हणतात त्यात काय एवढं, तू त्या लाईट्स बंद केल्या म्हणजे समिताची जागा तू घेतली असं होतं का. त्यावर आनंदी म्हणते बरं ठीक आहे, तुम्ही जा झोपायला, मी सगळ्या लाईट्स बंद करते आणि मग येते. आणि आता आनंदी ते सगळीकडे पावलं मोजत 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 लाईटचे सगळे जे बोर्ड्स आहेत ते पाहते आणि सगळ्या लाईट्स ऑफ करते. सगळ्या लाईट्स ऑफ होतात ना होतात तेव्हा तिला आता मागून कोणीतरी येतंय अशी चाहूल लागते आणि आनंदी घाबरलेली असते. आनंदी म्हणते की कोण आहे, कोणी आहे का आजूबाजूला, कोण आहे इकडे. आनंदीला भीती वाटते, तिला असं वाटतं की ह्या वेळेला सुद्धा विद्याधर आला की काय. आनंदी म्हणते की बोला ना, कोण आहात तुम्ही. आनंदी आता वास घेण्याचा प्रयत्न करत असते, कारण जो विद्याधर आहे त्याच्या अंगाचा दारूचा वास किंवा असं काही काही येत असतं, पण तसं तिला काही होत नाहीये. पण तरी सुद्धा आनंदी घाबरले आणि बोलते की बोला ना, कोण आहात, कोण आहात तुम्ही इथे, कोणी आहे का इथे. आणि आनंदी आता मागे पुढे पाहत असते, बिचारी पूर्ण पूर्ण घाबरलेली असते. आणि तेवढ्यातच तिच्या खांद्यावर हात ठेवला जातो. आनंदी आता पूर्ण घाबरली आहे की कोण आहे, आणि तिला असं वाटतं की नक्कीच विद्याधर असणार आहे. आणि आनंदी तो खांद्यावरचा हात झटकून टाकते. पुन्हा आता मालक साहेब तिच्या खांद्यावरती हात ठेवतात, कारण त्यांचा बॅलन्स जात असतो, तोल जात असतो, त्यांना काही दिसत नसतं. आणि तेवढ्यात आता हळूच आवाजात मालक साहेब म्हणतात की आनंदी. आता आनंदीने लगेच मालक साहेबांचा आवाज ओळखलाय. आनंदी म्हणते की मालक साहेब तुम्ही. त्यावर आता आनंदीला आश्चर्य वाटतं की मालक साहेबांनी आपल्या खांद्यावर कसा काय हात ठेवला. आणि तेवढ्यात आनंदीला आता त्यांच्या तोंडाचा दारूचा वास येतो. तिला थोडीशी भीती वाटते, पण आनंदी मनात म्हणते की मालक साहेब कधीच दारू पित नाहीत, मग आज कसे काय दारू पिऊन आले घरी. आनंदीची खात्री पटली की हे मालक साहेबच आहेत. आणि आनंदी आता तिथून बाजूला जाणार असते, पण युगंधरचा हात आनंदीच्या खांद्यावरच असतो. आणि आता तेवढ्यातच युगंधरचा बॅलन्स जातो. आनंदी त्यांना सावरते आणि म्हणते की मालक साहेब काय झालं. आता ती त्यांना पकडते, त्यांना उभं करते. पुन्हा आता इथे युगंधरचा बॅलन्स जातो, कारण त्याला साधं उभं सुद्धा राहता येत नसतं, इतकी त्याला त्या दारूची आता नशा आलेली आहे. आनंदी बिचारी कसं तरी त्याला सावरते आणि तिथे येऊन सोफ्यावर आणून बसवते. आणि तेवढ्यात आता तिथून जाणार तर हा युगंधर ना तिचा हात जोरात पकडतो आणि बिचारीचा जो हात भाजलेला आहे तोच हात त्याने पकडलाय. आता नशेमध्ये त्याला कळतच नाहीये. आनंदीच्या डोळ्यातून आता अश्रू व्हायला लागतात, कारण तिला खूप त्रास होत असतो. पण युगंधर तिचा हात सोडत नाहीये. दोन्ही हाताने तिचा हात घट्ट पकडून ठेवलाय आणि तो आनंदीला नशेमध्ये म्हणत असतो की आनंदी मला माफ कर. मला माहितीये मी तुझ्यावरती खूप अन्याय करतोय. एक नवरा म्हणून मी तुला कोणतंही सुख नाही देऊ शकत. मला सगळं जाणवतं, पण माझा नाईलाज आहे ग. आता तो दारूच्या नशेत सगळं सगळं काही बोलत असतो. आणि आनंदीचा हात जो पकडलाय तर त्या हातामुळे आनंदीला त्रासही होत असतो, वेदना होत असतात. तिच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी येत असतं, पण तिला त्या युगंधरच्या हातातून स्वतःचा हात सोडतच येत नाहीये. इतका त्याने हात गच्च पकडून ठेवलेला असतो. आणि त्याच्यात तो म्हणत असतो की आनंदी मला माहितीये मी तुझ्यावरती अन्याय केलाय, मला सगळं माझ्या डोळ्यांनी दिसतंय, तुला त्रास होतोय, पण मी काय करू, मी काहीच करू शकत नाहीये. मी समिधाला वचन दिलंय, तिला शब्द दिलाय, तिच्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचा विचार पण करू शकत नाहीये. आणि त्यातल्या त्यात मी जर तुझ्याशी काही बरं वागायला लागलो, काही चांगलं वागायला लागलो, तर ताईला सुद्धा ते आवडत नाही. ताई सुद्धा कसं वागते बघतेस ना. आणि त्याच्यामुळे मला काही कळतच नाहीये, मी पूर्ण कोंडीत सापडलोय ग. मी काय करू काय नको मला काहीच कळत नाहीये. आणि आता आनंदी कसं तरी त्याच्या हातातून तिचा हात बाजूला करून घेते. हातातून भरपूर रक्त वाहत असतं. आता आनंदी म्हणते की मालक साहेब म्हणजे तुमची काय घालमेल होते ही मला आता कळतीये. तुमच्या मनात इतकं सगळं आहे तरी सुद्धा तुम्ही बोलून दाखवू शकत नाहीये. आता युगंधर आनंदीचा पुन्हा हात पकडतो. आनंदीला बिचारीला इतका त्रास होतोय. आणि त्यावर आता युगंधर म्हणतो की खूप चांगली मुलगी आहेस तू. आबांनी तुमच्यावर खूप चांगले संस्कार केलेले आहेत. हे घर तू खूप चांगल्या पद्धतीने सांभाळून घेऊ शकशील. पण काय आहे ना, काहीही माझ्या मनात असलं तरी मी तुमच्यासाठी काहीच करू शकत नाहीये. तुम्ही मला माफ करशील ना आनंदी. आनंदी तू मला माफ करशील ना, असं म्हणत आता तो दारूच्या नशेत पुन्हा त्याचा बॅलन्स आनंदीच्या खांद्यावरती जातो. आनंदी म्हणते की मालक साहेब, आणि ती विचारी आता त्याला कसं तरी सावरून घेते आणि त्याला सोफ्यावर खाली झोपवण्याचा प्रयत्न करते. पण त्या दारूच्या नशेत युगंधर आनंदीचा हात मात्र काही सोडत नाहीये. त्याला सुद्धा आनंदीबद्दल प्रेम वाटत असतं आणि बऱ्याच गोष्टी त्याने आता इथे आनंदी समोर व्यक्त केल्या त्या नशेमध्ये. आनंदी म्हणते की मालक साहेब तुम्ही दारू प्यालात आणि तुम्ही हे सगळं काही आहे ना दारूच्या नशेत बोलताय हे मला माहितीये. आणि आनंदीने आता स्वतःची समजूत घातली आहे की मालक साहेबांचं माझ्यावरती प्रेम आहे, त्यांना माझ्याबद्दल काय वाटतं की ते मला माहित नाहीये. पण एवढं नक्की आज ते काही जे बोलतायत ना ते फक्त दारूच्या नशेमध्येच बोलतायत. पण आनंदी म्हणते की मालक साहेब कधी अशी दारू पित नाही. आज नक्कीच त्यांना कोणीतरी फसवून कोणीतरी जाणून बोजून दारू पाजली असणार आहे. आणि तेवढ्यात आता पुन्हा ह्या युगंधरचा तोल जातो आणि आनंदी आता त्याला सोफ्यावर झोपवत असते.
आणि युगंधर आता तिचा हात गच्च पकडतो आणि झोपताना तिचा हात स्वतःच्याच डोक्याखाली घेऊन झोपून जातो. आनंदीच्या हातातून प्रचंड रक्त वाहतंय बिचारी, पण तिला तिचा हात सोडून घेताच येत नाहीये, ती रडत असते. आनंदीच्या हातातून इतकं रक्त वाहत असतं, बिचारी सगळं काही सहन करते. आणि मंडळी, ह्या वेळेला एक जे गाणं लावलंय खूप इमोशनल आहे आणि हा सीन ना खूप भारी दाखवलाय. म्हणजे तुम्ही हा भाग टीव्हीवरती नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल. इतका इमोशनल सीन दाखवलाय हा. आनंदी बिचारी तसाच हात ठेवते आणि युगंधर झोपून जातो आणि हिला इतका त्रास होतोय तरी सुद्धा ती तिचा हात तसाच ठेवून झोपून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र ह्या शिल्पा मॅडम खाली आल्यात, इकडे तिकडे पाहतात आणि आनंदी आणि हा युगंधर आता इथे झोपलेले आहेत. आनंदी तशीच खाली झोपलेली असते आणि युगंधर तिचा हात धरून झोपलेला आहे. हे बघून आता शिल्पाचे मात्र डोळे पांढरे फटफटीत झालेत आणि म्हणते की हे काय. तिला तर आता म्हणजे असं झालेलं असतं की म्हणजे युगंधर आता ह्या आनंदीमध्ये परत पुन्हा काही अडकतो की काय. आणि ती बघून जोरातच ओरडते, युगंधर, युगंधर काय आहे हे. आणि आता युगंधर आणि आनंदी दोघं सुद्धा झोपेतून अगदी दचकून उठतात. आधी युगंधरला कळतच नाहीये, त्याच्या डोळ्यासमोर अंधार असतो, डोकं जड झालेलं असतं. आनंदी सुद्धा झोपेतून उठते. दोघंही दचकलेले असतात. आनंदी गडबडून उभी राहते आणि युगंधर सुद्धा आता सोफ्यावर बसतो. त्याचं डोकं खूप जड झालंय, त्याला काही म्हणजे काही दिसत नाहीये. तो म्हणतो की काय होते मला, मी इथे कसं काय, मी काल फॅक्टरीमध्ये होतो, मग आता अचानक इथे कसं आलो. म्हणजे आता मधला जो ड्रिंक केल्यानंतरचा जो भाग आहे त्याला काहीही आठवत नाहीये आणि त्याचं डोकं खूप जड झालंय. तो म्हणतो की मी इथे आलो कसा, मी काल फॅक्टरीत होतो ना, मग इथे कसं काय आलो. त्यावर आता सगळेजणच विचित्र नजरेने बघत असतात आणि युगंधरला आठवतं की म्हणजे त्याने तो ज्यूस पिला आणि त्यानंतरचं त्याला काहीच आठवत नाहीये. त्यावर शिल्पा म्हणते की म्हणजे तू फॅक्टरीत होतास आणि त्यानंतर इथे डायरेक्टली आलास, म्हणजे तू काल इकडे आश्रमात जाणार होतास दान करण्यासाठी, तू तिकडे गेलास नाहीस का. अरे समिधाचं उद्या श्राद्ध आहे आणि आपण दरवर्षी समिधाच्या नावाने दान करतो आणि तू आश्रमात गेलास नाहीस, असं कसं केलंस, एवढा वेंधळेपणा कसा काय करू शकतोस तू युगंधर. आता युगंधर म्हणतो की म्हणजे मी काल आश्रमात गेलोच नाही आणि त्यालाही आठवतं की तो आश्रमात गेला नाहीये. आणि आता तो आठवण्याचा प्रयत्न करतो पण त्याला ते काही आठवतच नाहीये की नक्की एक्झॅक्टली काय झालं त्याच्यासोबत. त्याने दारू पिली होती हे पण त्याला आठवत नाहीये, पण काहीतरी झालं त्याच्यासोबत, त्याला चक्कर आल्यासारखं होत होतं, डोकं जड झालेलं. आता आनंदीला मात्र माहितीये की युगंधर साहेबांनी दारू पिली होती, कारण तिने आल्याला त्याच्या तोंडाचा वास आला होता आणि तिला कळलं होतं. आणि आता आनंदीला असं वाटतं की आपण बोलावं की नाही बोलावं, पण असं वाटतं की नको, मालक साहेबांची सगळ्यांसमोर इज्जत जाईल. आणि म्हणून आनंदी आता इथे कोणाला काही सांगत नाही, बिचारी गप्पच असते. आणि शिल्पा मात्र आता युगंधरवर चिडलेली असते आणि म्हणते की तू एवढा हलगर्जीपणा कसाच करू शकतोस. समिधाच्या नावाने आतापर्यंत आपण एकदाही दान करणं चुकवलेलं नाहीये. दरवर्षी आपण लहान मुलांना दान करतो, आश्रमाला दान करतो, आणि ह्यावेळेला तू काय केलंस, तुला कळतं युगंधर तू काय केलंस ते. युगंधरला सुद्धा वाईट वाटतं की आपल्याकडून एवढी मोठी चूक कशी काय झाली, आपण आश्रमात कसं काय नाही गेलो. तर मंडळी, इकडे जी धनश्री आहे ती फोनवर बोलत असते. तिच्या मैत्रिणीने कुणीतरी तिला सांगितलेलं असतं, एक कोणतरी बुवा आहेत ज्यांच्याकडे गेल्यानंतर आपल्याला जर मूल होळायला काही जर प्रॉब्लेम्स असतील तर त्या प्रॉब्लेम्सवर ते सोल्युशन देतात. आणि म्हणून धनश्री म्हणत असते की ते बाबा कोण आहेत ते मला सांग, मला त्यांच्याकडे जायचंय, किमान त्यांच्याकडे गेल्यानंतर तरी आपल्याला मूल होईल की नाही, काहीतरी उपाय ते सांगतील. आता हे सगळं आनंदीवरून येते आणि तिच्या कानावर पडतं आणि तिने आता फोन ठेवलाय धनश्रीने. आणि आनंदी आता जवळ येते तेवढा धनश्री म्हणते, आनंदी तू इथं काय करते, माझं फोनवरचं बोलणं तू काही ऐकत होती का. त्यावर आनंदी म्हणते की धनश्री ताई, मी तुमचं फोनवरचं बोलणं मुद्दाम नाही ऐकलं, मी येत असताना ते माझ्या कानावर पडलं. तुम्ही कोणत्या बाबांबद्दल बोलत होतात. धनश्री ताई, तुम्ही असं काही करू नका. कोणत्या बाबांना भेटल्यानंतर किंवा त्यांनी काही उपाय केल्यानंतर मुलं नाही होत हो, ही सगळी अंधश्रद्धा आहे आणि तुम्ही या सगळ्यामध्ये अडकवू नका. तुम्ही एक काम करा, ज्या मॅडमकडे तुम्ही आता मेडिकल ट्रीटमेंट सुरू केले ना, त्यांच्याकडेच ट्रीटमेंट सुरू ठेवा, त्यांचीच औषधं सुरू ठेवा. आणि त्यांनी सांगितलंय ना की विद्याधर साहेबांना सुद्धा त्यांच्याकडे येऊन काही टेस्ट करायला सांगितल्यात, तुम्ही त्यांच्या सुद्धा टेस्ट करा. आणि हा बाबा वगैरे जे कोणी आहेत ना, त्यांचा नाद सोडून द्या. आता ही जी धनश्री आहे म्हणते, तू मला उगाच शहाणपणा शिकवू नकोस, मी काय करायचं काय नाही करायचं तेवढी अक्कल आहे मला, तू कशाला उगाच मला शहाणपणा शिकवतेस. आणि हा माझा पर्सनल प्रश्न आहे, माझं पर्सनल आयुष्य आहे, त्याच्यामध्ये तू इंटरफेअर करू नकोस. पण आता ही आनंदी काही तिला आणखीन शहाणपणा शिकवत असते, म्हणते की अहो धनश्रीताई, या बुवांकडे किंवा असे काही उपाय करून मुलं नाही होतो, तुम्ही ऐका ना, तुम्ही त्या मॅडमचं ऐका, त्या मॅडमनी सांगितले ना की विद्याधर साहेबांना घेऊन या, त्यांच्या काही टेस्ट करायच्या, त्या टेस्ट करा आणि मग त्याच्यावरची ट्रीटमेंट सुरू होईल, तुम्ही कशाला या सगळ्यामध्ये अडकताय. आता हे सगळं बोलणं असतं तेवढा तो विद्याधर खाली येतो आणि विद्याधरने ऐकलंय की म्हणजे डॉक्टरांनी सांगितले की विद्याधरच्या काहीतरी टेस्ट करायला. आणि त्याच्यामुळे त्या विद्याधरला एवढा राग येतो, म्हणजे आपल्या टेस्ट आपल्यात काहीतरी कमी आहे असं कसं असू शकतं. हा रागारागाने तावातावाने खाली येतो आणि म्हणतो की काय ग,
काय बोलत होतीस? माझ्या टेस्ट? माझ्याबद्दल काय बोलत होतीस? कुठल्या डॉक्टरांनी सांगितले माझ्या टेस्ट करायला? आणि आता इकडे आनंदीचं आणि धनश्रीचं बोलणं सुरूच असतं. हा विद्यार्थी रागात येतो आणि आता आनंदीचा रागात हात पकडतो आणि म्हणतो की बोल, काय म्हणत होतीस तू? कसल्या टेस्ट करायला सांगितल्या डॉक्टरांनी माझ्या? माझ्या टेस्ट? या विद्याधर निंबाळकराच्या टेस्ट? विद्याधर निंबाळकरामध्ये काही दोष असूच शकत नाही, असं आता तू रागारागाने आनंदीला म्हणतो की आणि आणि तू हा काय शहाणपणा शिकवतेस माझ्या बायकोला? हा आमच्या दोघांमधला प्रश्न आहे. आम्ही काय करायचं काय नाही करायचं हे तू शिकवायचं नाहीस. तुझा या सगळ्याशी काय संबंध आहे? आणि रागानेच तो आनंदीचा हात जोरात पिळगळतो. आनंदीला खूप त्रास होत असतो. आनंदी म्हणते, अहो सोडा, सोडा ना मला. विद्याधर म्हणतो, तू ज्या दिवसापासून या घरात आली आहेस ना, आमच्या आयुष्याचं वाटोळं करून ठेवलंयस. प्रत्येक गोष्टीमध्ये तुला नाक खुपसायचं असतं. तुला काय करायचंय? आम्हाला मूल होईल न होईल आमचं आम्ही बघून घेऊ. तू कशाला या सगळ्यामध्ये इंटरफेअर करतेस? आणि तेवढ्यात आता शिल्पा येते. शिल्पा हे सगळं पाहते की विद्याधर हा आनंदीला त्रास देत असतो. शिल्पा म्हणते, अगं अरे विद्याधर काय करतोय तू? सोड तिला. विद्याधर म्हणतो की मी हिला आज सोडणार नाहीये. माझ्या आयुष्यामध्ये इंटरफेअर का करते ही? आणि आता शिल्पा मध्ये त्यांनी म्हणते, अरे सोड सोड. आणि शिल्पा त्या आनंदीला त्या विद्याधरच्या तावडीतून सोडवते. आणि आता इथे शिल्पा म्हणते की काय चालेल तुझं? काय वेडेपणा करतोय तू? विद्याधर म्हणतो, वेडेपणा मी करत नाहीये. हिला सांग, आमच्या संसारात आमच्या आयुष्यात तिने ढवळाढवळ करायची नाही. आमचं काय आहे ते आम्ही आमचे नवरा बायको बघून घेऊ ना. आणि आता पुन्हा तो रागाने आनंदीच्या अंगावर धावत जात असतो. तिला शिल्पा अडवते आणि म्हणते की धनश्री, तू ह्याला इथून घेऊन जा. आणि धनश्री आता तिथून विद्याधरला घेऊन जाते. पण आता ही शिल्पा आता आनंदीवर पुन्हा राग काढते. आनंदीच्या जवळ येते. आनंदीकडे रागारागाने येते, म्हणजे जवळ येते. आनंदी आधीच घाबरली. आता ह्या मॅडम पुन्हा आनंदी जवळ येतात आणि रागाने आनंदीचा हात पकडतात आणि म्हणतात, काय ग, तुला किती वेळा सांगितले की घरच्या गोष्टींमध्ये नाक खुपसत जाऊ नकोस, तरी सुद्धा तुला मध्ये 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 करायचंच असतं का? त्या विद्याधरच्या मागे मागे करत असतेस. आता पुन्हा यांच्या संसारामध्ये का ढवळाढवळ करतेस तू? तुला किती वेळा सांगितलं की दोन भावांच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करू नकोस. तुझी जागा, तुझी लायकी काय आहे ती तुला दाखवली ना, मग तिथे आणि तशीच राहा. बिचारी आनंदी आता इथे काहीच बोलत नाहीये आणि तशीच शांत उभी असते. मंडळी, इकडे दुसऱ्या दिवशी आता समिधाचं श्राद्ध आहे आणि श्राद्धाची पूजा सुरू असते. सगळ्यांनी व्हाईट कपडे सुरू घातलेले आहेत. युगंधर पूजा करत असतो आणि त्याच वेळेला आता एक जबरदस्त एंट्री दाखवली. ती म्हणजे पूजा सुरू असताना तिकडून समोरून आवाज येतो की थांबा. आता युगंधर तिकडे पाहतो आणि तेवढ्यात एक माणूस येतो आणि त्याने विद्याधरचा हात धरलेला आहे पूजा करत असताना. आता सगळेजण बघत बसतात आणि तेवढ्यात आता तो जो मुलगा आहे तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नाहीये तर विद्याधरचा आणि समिधाचा मुलगा आहे. युगंधर आता ती पूजा थांबवतो आणि मध्येच उभा राहतो आणि तो मुलगा आता म्हणत असतो की तुम्हाला ही पूजा करण्याचा अधिकार कोणी दिला? तुम्ही ही पूजा करू शकत नाही. ज्या माणसामुळे माझी आई या जगात नाहीये त्या माणसाच्या हातून मी माझ्या आईच्या श्राद्धाची पूजा होऊ देणार नाहीये. आणि तो युगंधरला त्या पूजेवरून उठवतो. आता युगंधर म्हणतो की आज श्राद्ध आहे, आता इथे तमाशा नको. पण आता तिचा जो मुलगा जो आहे ना तो काही ऐकायला तयार नाहीये. आणि आनंदी समोर आता एक वेगळं आणि नवीन सत्य येऊन उभं राहिलंय की मालक साहेबांची मुलं आणि एक नाही तर तीन मुलं आलेली आहेत. म्हणजे ऑलरेडी समिधाला आणि युगंधरला 2 मुलगे आणि 1 मुलगी अशी 3 मुलं ऑलरेडी आहेत त्या दोघांची. आणि हे सत्य आता इकडे आनंदीला माहीतच नसतं. आणि तेव्हा आता हा जो मुलगा आहे तो म्हणत असतो की तुम्ही तुमच्या पैशांसाठी, फॅक्टरीसाठी माझ्या आईचा जीव घेतलात. त्या माणसाला माझ्या आईची पूजा, श्राद्धाची पूजा करण्याचा अधिकार नाही. आता इथे आनंदी म्हणते की मालक साहेबांना मुलं आहेत, 3 मुलं. आणि तेवढ्यात आता हा विद्याधर आनंदीच्या जवळ येतो आणि म्हणतो की आनंदी मॅडम, धक्का बसला, शॉक बसला, कारण हे आता कारस्थान ह्या विद्याधरचं असतं. विद्याधरने मुद्दामूनच त्या तिघांना सुद्धा इथे बोलावून घेतलंय जेणेकरून आनंदीसमोर हे सत्य समोर यावं आणि आनंदीला आता आणखीन त्रास व्हावा. कारण त्याला काही झालं तरी आनंदीला आणि ह्या युगंधरला आता सुखाने जगू द्यायचं नसतं, त्या दोघांना एकत्र येऊ द्यायचं नसतं. विद्याधर म्हणतो की आनंदी मॅडम, 3 मुलं आहेत युगंधर साहेबांना आणि ती पण तुमच्यापेक्षा वयाने मोठी. आनंदी बिचारी ऐकून मोठा शॉकमध्येच गेली. आणि तो म्हणतो की आनंदी मॅडम, आजपासून तुमच्या आयुष्यात दुःखाची नांदी सुरू होणार आहे, त्यामुळे आजपासून तुम्ही सावध राहा बरं का. मंडळी, आनंदीला आतापर्यंत हेच वाटत असतं की विद्याधर साहेबांना म्हणजे मालक साहेबांना मुलंच नाही आहेत म्हणून एवढं मोठं सत्य त्यांच्यापासून लपून ठेवलं गेलं होतं. आणि त्यात आता अचानक ही 3 मुलं समोर आलेली आहेत.
आणि ह्या तिन्ही मुलांची विद्याधर आणि या शिल्पाने आधीपासूनच कान भरलेत. म्हणजे समिधाच्या मृत्यूला हा विद्याधरच जबाबदार आहे असं त्यांचे कान भरलेले आहेत. आणि ही तिन्ही मुलं सुद्धा आता युगेंदरचा तिरस्कार करत असतात आणि तिघं मुलं सुद्धा त्याच्यापासून लांब राहतात. ही गोष्ट आनंदीला माहीत नव्हती आणि युगंधरने सुद्धा कधी आनंदीला कळू दिलं नव्हतं. आणि हे अशा प्रकारे जेव्हा सत्य आनंदीच्या समोर आलंय ते तिला आता खूप मोठा धक्का बसलाय. आणि विद्याधरने मुद्दामून हे सगळं केलंय. म्हणजे ह्याला 3 मुलं आहेत, आधीचं लग्न झालेलं असताना सुद्धा तुझ्या बापाने कसं लग्न केलंय असे पुन्हा एकदा त्याने आता विद्याधरने त्या तिघांचे सुद्धा कान भरलेत. आणि तिघं सुद्धा आता ह्या घरात पुन्हा एकदा राहायला आलेली आहेत. आणि त्याच्यामुळे आता आनंदीच्या आयुष्यात आणखीन खूप मोठं वादळ येणार आहे. तर या सगळ्यामध्ये विद्याधरचा काय प्लॅन आहे आणि हे आनंदी या सगळ्याला कशा पद्धतीने सामोरे जाईल हे सगळं काही आता आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच पाहायला मिळेल. तर मंडळी, तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे नवनवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि सोबत व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.